चला, आज ड्रायफ्रूटचे लाडू बनवायचे आहेत. त्याच्यासाठी साहित्य घेतलेलं आहे. मी बदाम घेतलेले आहेत, काजू घेतलेले आहेत, मनुके घेतलेले आहेत, खोबऱ्याचं किस आहे, मखाने आहेत, पेंड खजूर जे आहे ते मी भाजून मिक्सरमधून काढलेले आहेत. त्याच्यानंतर खसखसे घेणार आहे मी, खसखस, आणि हा डिंक आहे. आणि अगोदर मखाने भाजून घेणार आहे. सगळं साहित्य जे आहे ते भाजून घ्यायचे थोडं थोडं तूप घालून. मी आता मखाने पण भाजून घेते. सगळं साहित्य आहे ते थोडं थोडं तूप घालून भाजून घेऊया. चला, आता मखाने झाल्याच्या नंतर दुसरं भाजून घेऊया. मखाने मी मिक्सरमधून काढून घेणार आहे भाजायचं झाल्यावरती, आणि त्याची पावडर तयार करून मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे. ह्याच्या अगोदर मी भाजून मिक्सरमधून काढलेली आहे पेंड खजूर. म्हणजे काय होते की गरम गरम असताना, नॉर्मल गरम असताना जर मिक्सरमधून काढली तर फास्ट होती, त्याच्यामुळं काढली. आता मी ह्याला छान अशी थोडंसं तुपामध्ये भाजून घेणार आहे, म्हणजे चव छान लागते. आता ही भाजून झालेली आहे. चला, आता डिंक तळून घेऊया. डिंक पण मी तुपात मध्येच तळून घेतलेला आहे. आता मी काजू, बदाम आणि खसखस हे भाजून घेतलेली आहे एकत्र. आता सगळं एकत्र सामान ॲड करायचं आहे. चला, आता करूया. चला, आता काजू बदाम टाकते, ॲड करते त्याच्यामध्ये. हा डिंक मी तळून मिक्सरमधून काढलेला आहे. हा डिंक सोडते ह्याच्यामध्ये. त्याच्यानंतर हा खोबऱ्याचा किस आहे तो टाकलेला आहे. त्याच्यानंतर मनुके आणि मखाण्याची पावडर करून तर टाकलेली आहे. आता हे सगळं मी एकत्र करणार आहे, मिक्स करून घेणार आहे. छान मिक्स करून घ्यायचं हे. आता हे एकदम मस्त छान मिक्स झालेलं आहे. आता याचे मी लाडू बांधून घेणार आहे. छान झाले मिक्स, हे बघा. मी ह्याच्यामध्ये तूप नाही आहे जास्त टाकलेलं, नॉर्मलच टाकलेलं आहे. चला, आता मी अशा पद्धतीने सगळे लाडू बनवून घेते. हे अशा पद्धतीने झालेले आहेत आपले ड्रायफ्रूटचे लाडू. तुम्हाला आवडल्यास नक्की ट्राय करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.